आजच्या बैठकीमध्ये अरे काय करताय तुम्ही आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला, जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे, त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय, तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत, किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीमधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीणमधून मिळत आहेत। आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये, हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत। फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीनं सुरू आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आताच अदिती तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आपण पाहिलेलं आहे। काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलंय की आता मे महिन्याचा जो हप्ता आहे त्याचं वितरणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या बँकेत सर्वात प्रथम पैसे येत आहेत हे देखील सांगणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये पात्र असणार आहेत, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा मे महिन्यात सुद्धा काही लाडक्या बहिणींना पैसे आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्यांना पैसे येणार नाही आहेत। तर काय चुका नेमक्या झालेल्या आहेत त्यांच्याकडून हे सुद्धा पाहणार आहेत। काही महिलांनी आपल्याला अनुभव सुद्धा सांगितलेले आहेत, मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे काय म्हणाले आहेत लाडक्या बहिणी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही त्याच्यामध्ये माहिती किंवा हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला तुमची मदत काय करू शकतो, जेणेकरून तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या मी तुमच्यापर्यंत तुमच्या कमेंटच्या प्रॉब्लेमला मी उत्तर देऊ शकतो। तर योग्य तो प्रश्न विचारा, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये रिप्लायमध्येच तुम्हाला देईन, तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पैसे येऊ शकतात। तर लक्षात घ्या, त्याप्रथम अगोदर फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आपल्याला आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट करा, म्हणजे मी तुमचं उत्तर 100% देईल। आता सगळ्यात लक्षात घ्या महत्त्वाचं, रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा झालेली आहे। 350 कोटी रुपये हे महिला विकास विभागाकडून बँकेत जमा झालेले आहेत। त्यामुळे आनंदाची बातमी अशी आहे की आजपासून बहिणींना पैसे वितरणाचा जो कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणी याच प्रतीक्षेत होत्या की कधी आम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटतोय। फक्त मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही तर जसं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आहोत, त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की आम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीला स्वतःचं घर देणार आहोत। तर आता आपण आज बघणार आहोत की ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण एकंदरीत डिटेलमध्ये पाहणार आहोत। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना घरकुल मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना 50,000 रुपये मिळणार आहेत। हो, सगळ्यात महत्त्वाची अपडेट, आताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आणि मोठी अपडेट अशी आहे की जसं सरकारनं आता घोषित केलेलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीला आम्ही 50,000 रुपये देणार आहोत कर्ज म्हणून, जी लाडकी बहीण स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करते अशा लाडक्या बहिणींना। ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचं घर आहे, तर माझं घर माझा अधिकार असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आणि त्यांना लवकरच घरकुलसुद्धा देणार आहोत। आता तुम्ही म्हणाल आम्हाला मे महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही, तर लक्षात घ्या, मे महिन्याचा हप्ता आजपासून तुम्हाला वाटप होणार आहे। आज 28, 29 आणि 30 असे 3 दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत, कारण परत 31 आपण जर बघितलं तर तिथं शनिवार आहे आणि कदाचित तिथं उशीर होऊ शकतो। त्यामुळे सरकारनं असा निर्णय घेतलेला आहे की बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे 3 दिवस वाटप होणार आहेत। कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत तुम्हाला मी सांगतो बघा, HDFC असेल, SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, पोस्ट खाता असेल, ॲक्सिस असतील, ICICI असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, अशा प्रामुख्यानं
जवळपास आज 15 बँकेमध्ये आपल्याला पैसे पाहायला मिळणार आहेत. आता परंतु लक्षात घ्या, कागदपत्रांची तुम्हाला काही तपासणी करायची आहे बँकेत गेल्यानंतर, कारण भरपूर लाडक्या बहिणींचा असा अनुभव झालेला आहे की एप्रिल महिन्यात आम्हाला हप्ता आलेला नाही किंवा मे महिन्यातसुद्धा हप्ता येणार नाही. त्यांच्याकडून काही थोड्या चुका झालेल्या आहेत, कारण काही लाडक्या बहिणीने आपल्याला सांगितलं, आपण ज्यावेळेस चौकशी केली, ज्या लाडक्या बहिणींना पैसे नाही आले तर अशा लाडक्या बहिणीने आपल्याला कमेंट्समध्ये सुद्धा सांगितलं की दादा आमच्याकडून चूक झाली होती की आम्ही जो नंबर दिला होता किंवा आमची आधार कार्ड लिंक झालं होतं पण त्याची KYC नीट झाली नव्हती, कारण त्याच्यावरती OTP वगैरे जो गेला होता तो चुकीचा गेला होता किंवा जुना मोबाईल नंबर अपडेट झाला होता आधार कार्डवरची माहिती आणि दुसरी माहिती वेगवेगळी असल्या कारणाने KYC मध्ये प्रॉब्लेम येत होता. दुसरं कारण त्यांनी आपल्याला असं सांगितलं की रेशन कार्डची KYC केली गेलेली नव्हती एप्रिल महिन्यामध्ये, त्यामुळे त्यांचा एप्रिलचा हप्ता आला नाही. तर ही चूक करू नका. भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्याला असे कमेंट्समध्ये उत्तर दिलेले आहेत, आपण स्वतःसुद्धा पाहिलेलं आहेत. भरपूर लाडक्या बहिणींनी हे सुद्धा सांगितलं की आम्ही बँकेमध्ये जाऊन चौकशी केली तर बँकेत आमचं अकाउंट ब्लॉक झालं होतं, पोस्टाचं खातं असेल तरी ते सुद्धा तसंच होत होतं. त्यामुळं तुम्हाला बँकेत आणि पोस्टाच्या खात्यात दोन्हीकडे जाऊन आज तुम्हाला व्यवस्थित चौकशी करायची आहे. आपलं अकाउंट तर बरोबर आहे ना, आपल्या अकाउंटची KYC तर झालेली आहे ना, आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकाउंटची KYC झाली नसेल तर ते करून घ्यायचे आहे. डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत. सगळ्या गोष्टींची तुम्हाला एकंदरीत तिथं पडताळणी करून घ्यायची आहे. कारण लक्षात घ्या, मेचा हप्ता जर तुम्हाला आला नाही तर कदाचित तुम्हाला 50,000 रुपयाचं जे लोन मिळणार आहे ते सुद्धा मिळणार नाही. कारण जिल्हा मध्यवर्ती बँका हे ज्या लाडक्या बहिणींना मेचा हप्ता येत आहे अशा लाडक्या बहिणींना तिथं ह्या देत आहेत. सोबतच घरकुल योजना जी आहे ती सुद्धा अशाच लाडक्या बहिणींना मिळणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं 50,000 रुपये मिळण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर 50,000 रुपये पाहिजे असतील तर जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या आहेत त्या तुम्हाला ते कर्ज देत आहेत. त्याची जर प्रोसेस तुम्हाला समजून घ्यायची आहे तर कमेंटमध्ये लिहा आम्हाला 50,000 रुपये पाहिजेत आणि चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्यापर्यंत नक्की माहिती पोहोचेल. आणि जर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल ते सुद्धा सांगा. आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करणार आहोत, टेलिग्राम ग्रुप आहे. त्या टेलिग्राम ग्रुपवरती मी एक PDF टाकेल, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. फक्त तुम्हाला तिथं जॉईन करायचं आहे. मी लवकरच ते तुम्हाला लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्येच भेटेल तुम्हाला, तिथं तुम्हाला ते टाकायचे आहे. पण जर तुम्ही म्हणालात तरच मी चॅनल तयार करतो. किती जणांना वाटतंय चॅनल तयार करायला पाहिजे कमेंट करा. जर 100हून जास्त कमेंट्स आल्या तर मी चॅनल 100% तयार करेल. एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करेल ज्याच्यामध्ये मी सगळ्या योजनांची माहिती PDF वगैरे अपडेट देत जाईल. कमेंट करा, व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी कमेंट करा. जेवढे 400-500 कमेंट्स आल्या तर मलाही बरं वाटेल, कारण एक दोघांसाठी करणं हे बरोबर नाही. त्यामुळं लक्षात घ्या, कमेंट करा पटापटा. बघा, लाडकी बहीण योजना असू द्या, कुठलीही योजना असू द्या, आपण प्रत्येक योजनेचा व्हिडिओ आणि प्रत्येक व्हिडिओची माहिती आपण प्रत्येक लाडक्या बहिणीला देत असतो. त्यामुळे जर तुम्ही प्रतिसाद चांगला दिला तर मी नक्कीच व्हॉट्सअपचा ग्रुप बनवेन. आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल आज मोबाईलवरती मेसेज येणार का? लक्षात घ्या, संभाव्यता आजपासून हप्ते यायला पाहिजेत, कारण अवघे 3 दिवस उरलेले आहेत लाडक्या बहिणीला आणि पैसेसुद्धा महिला व बाल विभागाकडे हे सरकारनं दिलेले आहेत 350 कोटी रुपये. तर आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस महिला व बाल विभागाकडे पैसे जातात तिथून पुढे 2 दिवसातच आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक वेळेस पैसे आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीने एक महत्त्वाची अपडेट आहे, आपले जेवढे काही बँकेचे कामं राहिलेले आहेत, रेशन कार्डची KYC राहिलेली आहे, हे कृपया करून घ्या. कारण जर हे तुम्ही आता केलं नाही तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला येणार नाही. लाडक्या बहिणींना माझी एक नम्र विनंती आहे, ते तुम्ही काम करून घ्या. कारण 2 मिनटं लागतात. आजच बँकेत जाऊन हे कामं करून घ्या, अन्यथा प्रॉब्लेम होईल. आता भरपूर लाडक्या बहिणींनी हे स्वतः सांगितलं आपल्याला की माझं सगळं बरोबर आहे असं मला वाटत होतं, परंतु तिथे गेल्यानंतरच कळलं की ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत, त्याच्यामुळं मला हप्ते आले नाहीत. तर ह्या चुका तुम्ही करू नका. सोबतच भरपूर लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे अडकलेले आहेत. ते सुद्धा त्याच्यामुळंच की गॅसची KYC झालेली नाही आहे, गॅस कनेक्शनची KYC करावी लागते किंवा ते सगळे जे आहेत पैसे कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर असावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी रखडलेल्या आहेत. तर हे सगळं करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा, म्हणजे आपण त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगू. कमेंट्समध्ये किती जणांना वाटतंय सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, व्हॉट्सअप ग्रुप बनवायला पाहिजे, त्यांनी कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.